धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी राज्य शासनाकडून शिफारस व्हायला हवी, मात्र राज्य शासनाकडून अशी कोणतीही शिफारस करण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना लेखी पत्राद्वारे दिली। खासदार विशाल पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतचा प्रश्न संसदेत उपस्थित केला होता, त्याला ओराम यांनी लेखी उत्तर दिलं। दरम्यान राज्य सरकारनं तातडीनं याबाबतची शिफारस करावी, शिफारस केल्यानंतर खासदार म्हणून धनगर आरक्षणाबाबत पाठपुराव्याची जबाबदारी माझी असेल अशी भूमिका विशाल पाटील यांनी घेतली। धनगर आरक्षणाबद्दल कुठलाही प्रस्ताव राज्यांकडनं आलेला कुठलाही प्रस्ताव प्रलंबित त्यांच्याकडे नाही। 1979 साली धनगर समाजाचं एसटी लिस्टमध्ये इन्क्लूजन करावं ही मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केली होती, मात्र 81 साली पुन्हा धनगर समाज हा ह्या यादीत बसू शकत नाही ह्याबद्दलही कळलेलं आहे। त्यामुळे तेव्हापासून आता जवळजवळ 43-44 वर्षात कुठलाही प्रस्ताव प्राप्त नाही आणि प्रलंबित नाही असं लेखी पत्र हे त्या खात्याचे मंत्री म्हणजे ट्रायबल अफेअर मिनिस्टर जनजातीय कार्यमंत्री यांनी कळवलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।